आपण जर हिंदू म्हणून घेतोय तर आपल्याला आपला इतिहास माहित असणं फार गरजेचं आहे. थोडक्यात सांगते तुम्हाला, इतिहास किती तुमच्या लक्षात राहतो मला माहित नाही, पण बघा कितपत लक्षात राहतो. आपल्या भारत देशामध्ये दया दुधाच्या दुथड्यावरून नद्या वाहत असताना या दया दुधाच्या नद्या कधी आटल्या गेल्या आणि या नद्यांमधून कधी रक्ताचे पूर वाहायला लागले आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही. इसवी सन 712ला राजपूत समाजाचा पहिला राजा झाला प्रभू, ज्याला त्याचं नाव होतं दाहील. इसवी सन 734ला राजपूत समाजाचा दुसरा राजा झाला, त्याचं नाव होतं रवड बाप्पा. इसवी सन 836ला राष्ट्रकूट साम्राज्याचा उदय झाला. इसवी सन 973ला तालुकी राज्यांची स्थापना झाली. 1026 साली सोरटी सोमनाथचं मंदिर लुटल्या गेलं. लुटारूचं नाव होतं सुलतान आलम. 1030 साली सुलतान आलम मेला. 1153ला पुन्हा एकदा सोरटी सोमनाथचं मंदिर लुटल्या गेलं. 1153ला पुन्हा एकदा सोरटी सोमनाथचं मंदिर लुटल्या गेलं. 1206 साली मोहम्मद घुरी आणि पृथ्वीराज चव्हाण दोघंही मेले. 1236 ते 1240 या कालखंडामध्ये गुलाम घराण्याची वैद राणी रजिया सुलताना ही दिल्लीची राणी झाली. 1290 साली जलीलुद्दीन खिलजी आणि खिलजी वंशाची स्थापना केली आणि तो दिल्लीचा राजा झाला. 1296 साली जलीलुद्दीन खिलजीचा पुतण्या ह्यानेच जलीलुद्दीन खिलजीचा खून केला आणि तो दिल्लीचा राजा झाला. 1303 साली चतुरगडाचं युद्ध झालं. 1342 साली कोलंबस नावाच्या माणसाने अटलांटिक महासागरावरती राहून मरता मरता अमेरिका खंडाचा शोध लावला असा इतिहास सांगतो. पण कोलंबस नावाचा माणूस कुठल्याही प्रकारचा शोधार्थी नसून पोर्तुगीज देशातून हाकलून दिलेला एक प्रकारचा लुटारू होता. ज्याप्रमाणे कोलंबसने केलं अगदी त्याचप्रमाणे इसवी सन 1498ला वास्को द गामा आला. लोक त्यालाही जगप्रवासी म्हणतात, पण तोही जगप्रवासी नसून हकलून दिलेला एक प्रकारचा लुटारू होता. 1526 साली बाबर आला. त्याने ब्रेन लोधीचा पराभव केला. दोघांमध्ये जे युद्ध झालं त्याला म्हटलं जातं पानिपतचं पहिलं युद्ध. 1530 साली बाबर मेला. 1531ला हुमेन राजा झाला. 1556ला अकबर आला. त्याने हुमूचा पराभव केला. दोघांमध्ये जे युद्ध झालं त्याला म्हटलं जातं पानिपतचं दुसरं युद्ध. 1598 साली राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1599ला ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापित झाली. 1605 साली अकबर मेला आणि जहागीर राजा झाला. 1627ला जहागीर मेला आणि शहाजहान राजा झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी आशेचा किरण उजेडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.